कार्तिक अमावस्या येत्या शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आहे। आता कार्तिक अमावस्या भगवान विष्णूंची सेवा करायला जास्त महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरात काय उपाय केले पाहिजेत, काय सेवा केली पाहिजे या संदर्भातील माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। शनिवार 30 तारखेला सकाळी 10:31 अमावस्या सुरू होणार आहे। ती रविवारी 1 डिसेंबरला 10:51 पर्यंत असणार आहे। पण या उदयतिथी अनुसार अमावस्या ही आपल्याला 1 तारखेला साजरी करायची आहे। पण खरं तर अमावस्या ही सकाळी 10:31 लागणार आहे। शनिवार 2 दिवस अमावस्या आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। आता हे 2 दिवस अमावस्या आहे, तर या अमावस्याच्या कालावधीमध्ये काय सेवा करायची आहे, काय उपाय करायचे आहे, अर्थात अमावस्या म्हटले की आपण आपल्या घरातील साफसफाई केली जाते। आता शनिवार असल्यामुळे आपल्या घरातील साफसफाई करावी, घरामधले जाळे जमटे काढावे आणि शनिवार आवर्जून काढावे। खूप चांगले अनुभव येतील घरात, जी नकारात्मकता खूप कमी प्रमाणात कमी होते असं म्हटलं जातं। आता जे काही हळदीचे लेपन करतात ते शनिवारी सकाळी 10 नंतर केले तरीही चालेल किंवा 1 तारखेला रविवारी केले तरीही चालेल, तुमची इच्छा। जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता। पण जे काही आपण नारळाचे उतारे करतो किंवा जे काही तुम्ही कापुराचे होम करत असाल तर ते तुम्ही शनिवारी किंवा रविवारी केले तरीही चालेल। अमावस्या ही सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो। माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी आणि घरातील दारिद्र्यता बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो। आता बऱ्याच गावामध्ये, बऱ्याच शहरामध्ये अजून सुद्धा अमावस्यावाल्या मावशी येतात, ज्यांना आपण कोरडा शिदा देतो। तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही नक्की तो कोरडा शिदा द्या, येत नसतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला तो कोरडा शिदा द्या। आता तो शिदा म्हणजे काय, थोडेसे तेल दिले तरीही चालेल, वाटीभर तेल दिले तरीही चालेल, लाल मिरची किंवा हिरवी मिरची द्या, एखादा पीठ द्या, गव्हाचे असेल तर गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे कुठलेही पीठ तुम्ही दान करू शकता। त्याबरोबरच तुम्हाला दक्षिणाही दान करू शकता। बऱ्याच ठिकाणी डाळ सुद्धा दान केली जाते, जी काळी उडीद डाळ असते ती दान करण्याची पद्धत आहे। तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता। मग अमावस्यावाल्या मावशीला देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकता। अमावस्याच्या दिवशी पितरांचा स्मरणार्थ पितरांसाठी दान धर्म केले जाते। अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे, म्हणून या दिवशी तुम्हाला अन्नदान, दीपदान आवर्जून करायचे आहे। आणि आता अन्नदान गरजूंना करावे। आणि या दिवशी पिंडदान तुम्ही पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान करू शकता किंवा तुम्ही फक्त दीपदान केले तरीही चालेल। या दिवशी आंघोळीमध्ये पाण्यामध्ये पंचगव्य किंवा चिमूटभर हळद टाकून अंघोळ करू शकता। तुम्हाला वाटत आहे की मानसिक शारीरिक त्रास आहे तर ती खूप जास्त कमी प्रमाणामध्ये कमी होते आणि आपण म्हणतो ना, आपण अंग जड पडलं आहे, काही काम करू वाटत नाही, तर त्याच्यासाठी हा उपाय आहे। हा खूप चांगला उपाय आहे, उपाय करा। आता ह्या 2 गोष्टी झाल्यावर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कार्तिक अमावस्या भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। जास्त सेवेला जास्त महत्त्व आहे। आता पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही गाय, कुत्रा, कावळा यांना तुम्ही चपाती दान करू शकता। कावळ्याला दही भात नैवेद्य देऊ शकता। दररोज पितरांची सेवा करणं खरं तर सेवा करणं कोणालाही शक्य नाही, पण अमावस्येच्या दिवशी पितृ फलश्रुती, बाह्य शांती किंवा पितृ अष्टकम पठण करावे। पितरांसाठी संध्याकाळी तुम्हाला दीपदान करायचे आहे। तर हे शनिवार तुमच्यासाठी शनिवारी तुमच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचे आहे। पंती घ्या, त्यामध्ये जे थोडंसं तेल घ्या
तिळाचं तेल असेल तर चालेल साध्या तेलामध्ये थोडेसे तीळ टाकून आणि दक्षिण दिशेला तोंड करून हे दीपदान करायचं आहे माझ्या पित्रासाठी हे दीपदान मी माझ्या पित्रासाठी करत आहे. पित्रांना शांती मिळावी. पित्रांचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासासाठी माझ्याकडून एक उजेड किंवा एक किरण ज्याला आपण म्हणतो प्रवासाला प्रकाश मिळावा म्हणून हे दीपदान करायचे आहे. तर तुम्ही आवर्जून करा. कारण असं म्हटलं जातं की अमावस्या दिवशी हे पित्र बघत असतात की तू माझ्यासाठी काय करतो. आपण ज्याच्या जीवावर हे सगळं सुख उपभोगतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सेवा आहे. तुम्ही चप्पल दान करू शकता. थंडीचे दिवस आहेत, तुम्ही स्वेटर दान करू शकता. तुमच्या आयुष्यात पितृदोष आहे, काही त्रास होत असेल, कुठलेही कामे होत नसेल तर ही सेवा केल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे आपले पितृ आणि आपली कुलदेवी आहे आणि ही सेवा करून तुम्हालाही खूप चांगले अनुभव येतील. याबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रमाचे पठण आवर्जून करायचे आहे. त्याबरोबरच आपल्याला देवासमोर बसून आपल्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे आणि त्या पिवळ्या मोहऱ्या आपल्याला घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायच्या आहे. यामुळे घरामधील वातावरण चांगले राहते. घरात भांडणं तंटे किटकिटी होत नाहीत आणि हे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून घ्यायचे आहे. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. तुम्हाला खूप चांगले वाटेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ही सेवा करून तुम्हाला खूप चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ.